चला टाइम अलर्ट असेल, लक्ष द्या. 4 षटकांची मॅच आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकावे लागतील. पहिला बॉल फेकल्यानंतर आम्ही लगेच टाइम अलर्ट करू. त्याच्यामुळे वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल. जर 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही फेकले नाही तर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. लक्ष असू द्या निघू संघ. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्षल पाटील आणि प्रसाद गरत. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉल वरती एस्टनचा वेध घेतला. पहिल्याच बॉल वरती पर्निचे डिस्ट्रॉय केले आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना मुरबी टीमला. पाच 4 षटकांचा पहिला पूर्वार्ध आणि पहिल्या 4 ओव्हरमध्ये चांगले टार्गेट सेट करायचे ना तर विकेट वाचून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. पहिला विकेट मैदानातून बाहेर गेला तर नवीन खेळाडू फलंदाज अमन ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मागील मॅच मध्ये अगदी भरीव कामगिरी केली आणि वैयक्तिक चांगले योगदान दिलं आणि संघाला विजय संपादन करून दिला. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमन ठाकूर इन झाला 3ऱ्या क्रमांकासाठी. चांगली गोलंदाजी करत असताना P1चा पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज पाहता निगू टीमचा मुख्य अस्त्र, मुख्य ट्रम्प कार्ड अक्षय पाटील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. चला थोडं फास्ट. आता मैदानाच्या आतमध्ये अमन ठाकूर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये आलाय. पहिला पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी करावी लागते आणि तोच प्रयत्न अक्षय पाटीलचा राहिला. मॅच मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत. ओ कॅच ड्रॉप. अमनला जीवनदान दिला. हे कर्दनका राहील मॅच मध्ये निगू टीम साठी, कारण की दिलेलं जीवनदान म्हटलं ना तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं मॅच मध्ये निगू टीमना. या बॉलवरती सिंगल आली. वैयक्तिकानं संघाचं अकाउंट 1 धावेनं ओपन केल्या फलंदाज अमन ठाकूरनं. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रसाद घरत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. चांगली गोलंदाजी होते. क्षेत्ररक्षकांना साथ देणं तेवढंच इम्पॉर्टंट राहील मॅच मध्ये. निगू टीम या बॉलवरती पाहिलं तर धाबाला 2-2च्या मदतीनं संघ 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज अक्षय पाटील. पहिल्या बॉलवरती विकेट आली. सेकंड बॉलवरती सिंगल पाहिले जिथे जीवनदान अमन ठाकूरला दिलं आणि त्याच्यानंतर 3ऱ्या बॉलवरती हा डब्बल पाहिला. टोटल 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्याने 1 धक्का मुरबी टीमला दिला. हा ट्रॅकर परफ्यूम डिलिव्हरी पाठची एज झाली. हा यस इथे फलंदाज बाद. हा धक्का लागला दुसरा बॅटिंग करत असताना मुरबी टीमला. सध्या मुरबी टीमची 2 सलामीचे खेळाडू अगदी स्वस्तामधून बाहेर झाल्याने या मॅच मध्ये देखील तीच स्थिती तुम्हाला पाहायला मिळतं. दोन्ही सलामीचे खेळाडू सध्या खेळाडू मध्ये आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये अमन ठाकूर आणि फलंदाज बालू करावकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धाव पुस्तकावरती दाबा पहिला संघ 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना गोलंदाज अक्षय पाटील. आणि ज्यावेळी तुम्ही मैदानावरती स्वतःला सिद्ध करत असताना त्यावेळी प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात आणि स्वतःला सिद्ध करतो, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना अक्षय पाटील मुख्य ट्रम्प कार्ड आणि तेवढी ताकदवर गोलंदाजी या पहिल्या ओव्हरमध्ये पाहतोय.
हलक्यात ड्राईव्ह केला क्षेत्र मनगडीवरती पाय ठेवावा लागेल. चांगला टार्गेट सेट करायचं तर इथून पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांना बनवावा लागेल आणि तोच प्रयत्न करत असताना फलंदाज बालू करावकर यांना अमन ठाकूर. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार अक्षय पाटील. जड मध्ये बॉल डिलिव्हरी केला. हलक्यात ड्राईव्ह केला. पुश करो खुश रहो हा मंत्र जपला फलंदाज बालू करावकरनं. अंतिम बॉलमध्ये सिंगल आली. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना 2 बाद संघ जाऊन पोहोचला टोटल 6 या आकड्यावरती मुरबी. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली. अगदी चांगली सुरुवात खरं तर निगू टीमला मिळाली. अवघ्या 6 धावा अक्षय पाटीलनं खर्च केल्यानं 2 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. थोडासा प्रेशर दबाव बॅकफुटवरती ढकलला पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षय पाटीलनं. सेकंड ओव्हर या बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा गोलंदाज पाहायला मिळेल. किरण पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड निगू गावाचा गोलंदाज पाहतोय. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाज तयार. यस ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की वाईट बॉल ही अवंतर धाव जोडली जाते ना अवंतर धावेनं संघ पुढे सरकल्या. टोटल धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ 7 या आकड्यावरती. पण सत्ता कोण गाजवेल? सत्ता तोच गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं आणि सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना निगू संघ पाहायला मिळतं. पहिला 51 षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी राहिली आणि त्याच्यानंतर किरण पाटीलचा वापर मॅच मध्ये अक्रॉस होऊन केलेल्या फटका चांगल्या फाईन रिझन क्षेत्र खाली चेंडू निघून चाललाय अगदी बॉर्डलाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बालू करावकरच्या वाटमधून 4 धावेनं संघ पुढे सरकल्या. टोटल 11 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अशा फलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये सध्या अमन ठाकूर यांना बालू करावकरला. कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी शांत सुरुवात आणि त्याच्यानंतर आता आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. चला पुढची मॅच असेल पहिल्या फेरीमधला तिसरा सामना. एका साईडला किरवली आणि त्याला फाईट करे कोपरा. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार त्याच्यामुळे दोन्ही टीम संघनायक आपण यावा. सेकंड बॉल प्रार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली अगदी गुडल्या स्पॉटवरून चेंडूला टेक ऑफ केला. उचली चांगली प्राप्त झाली आणि त्याचा बेनिफिट गोलंदाज किरण पाटीलला मिळतोय आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. थोडंसं पहिल्या बॉलवरती चौकार. त्याच्यानंतर ओव्हरमध्ये बॅकअप देण्याचा प्रयत्न किरण पाटीलनं केला. समोर बालू करावकर फलंदाज इन ऍक्शन मध्ये. क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाज किरण पाटील. फुल टॉस बॉल. अडबा बॅटने केल्याचा धाडसी निर्णय. जर सरळ बॅटनं हा फटका एक्झिक्यूट केला असताना तर कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता. मात्र तसं इथे घडलं नाही. हा बॉल देखील तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. सलगचा दुसरा बॉल डॉट फेकला किरण पाटीलला. धावगतीला डिस्ब्रेक लावून ठेवला निगू टीमना. धावेसाठी शिरकाव धावेसाठी संघर्ष मॅच मध्ये करत बॅटिंग करत असताना सध्या मुरबी संघ. बालू करावकर फलंदाज इन ऍक्शन मध्ये 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये. प्रार केलाय. चेंडू आबेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅच लँड. चेंडू डिलिव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली या बॉलवरती. 2 धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं हलवारपणे प्रवास करत असताना मुरबी संघ जाऊन पोहोचले. टोटल 13 या आकड्यावरती.
13 धावा धाव पुस्तकावरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा किरण पाटील. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना आपण किरण पाटीलला पाहतोय. समर बालुया हलक्यात ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं पम्लिंग, थोडं लेझी क्रिकेट. इथे या बॉलवरती देखील 2 धावा. हे करावं लागेल, सिंगल डबल कडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि तेच सध्या खेळ साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये बालू करावकर फलंदाज 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल 15 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. दुसरा षटक समोर पुन्हा एकदा बालू करावकर. किरण पाटील शेवटचा अंतिम बॉल, थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील देखील झाली. यस, अंतिम बॉल निर्धाव आलाय. चला ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 2 बाद बॅटिंग करत असताना मुरबी संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी शांत सुरुवात बॅटिंग करत असताना मुरबी टीमची पाहायला मिळतं. इथून आक्रमण करावं लागेल, एक चांगला टार्गेट सेट करायचा, तर इथूनच पूर्णपणे प्रहारानं प्रहार या मनसुबानं फलंदाजी मॅचमध्ये अमन ठाकूर यांना बालू करावकर या फलंदाजांना करावे लागेल. तिसरं षटक, तिसरा ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहता हर्षल पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर अमन ठाकूर एक विस्फोटक खेळाडू मैदानावरती आणि त्याला देखील शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज हर्षल पाटील करता. पहिला बॉल निर्धाव आलाय, प्रेशर वाढला. बॅटिंग करत असताना मुरबी संघावरती धावा येत नाही. हे मॅच मध्ये डोकेदुखी राहिली आहे सध्या मुरबी टीमसाठी. धावा बनवाव्या लागतील, कारण की जर एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला डॉट चेंडू नव्हे तर प्रत्येक बॉलमध्ये धाव खूप महत्वाची आणि ते खेळ करावा लागेल. लेट कट खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन कराव्या. पंचांचा इशारा की टीस वाईट. अवंतर धाव ही जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरकल्या. टोटल धाव पुस्तकावरती धावा पहिल्या संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पूर्णपणे मुरबी संघ अपेक्षा धरून बसला अमन ठाकूर वरती आणि त्या अपेक्षित फलंदाजी देखील अमन ठाकूरला करावे लागेल. बॅटची टॉपेज झाली, यष्टरक्षकाला चकवा देत असताना अगदी बॅकअप भरपूर चांगला आला. तोपर्यंत या बॉलमध्ये सिंगल धावेला प्राधान्य. एक धावेनं संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मोठ्या पटक्यांची प्रतीक्षा करतो मुरबी संघ. मोठे पटके जर आले नाही तर लो स्कोर नक्कीच धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. जर चांगला टार्गेट फायटिंग टोटल उभारायचा तर इथूनच आक्रमण करणे गरजेचं आहे. मात्र अशा स्थितीमध्ये हर्षल पाटील चांगली गोलंदाजी करतो निगू टीमसाठी. समोर बालू करावकर फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत, शॉट मिड ऑफ मध्ये पकडला, जेल संपला. बालू करावकरचा केला तिसरा धक्का मुरबी टीमला. विकेट मैदानातून बाहेर गेला. आता अजय ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावसंख्येचा विचार केला तर अगदी धावसंख्येवरती स्थगिती लावली. संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज हर्षल पाटील 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च करीत असताना एक धक्का दिला. प्रहार केला, फटका चांगला.
चेंडू हवेमध्ये फाईन रिझम मध्ये फटका एक्झिक्यूट केला, टीपला चेंडू निघून चाललाय, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, 4 चौकार. आक्रमण केलं फलंदाज अजय ठाकूरनं, कारण की जाणले इथे संघ थोडासा अडचणीखाली सापडलाय आणि अडचणीतून सुखरूपपणे जर बाहेर न्यायचं असेल तर आम्हाला प्रहार करावा लागेल. आणि त्याच इरिशेनं फलंदाजी करत असताना सध्या ऑन स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळतं फलंदाज अजय ठाकूर. लेट कट खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल निर्धाव आलाय, धावसंख्या स्थिर, टोटल 21 धावा. व्यासपीठावरती शुभागमन झालंय. यस, मी व्यासपीठावरती आमंत्रण करीन खरं तर स्वप्नीलजी पोरजी यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती, आणि डोनाल्ड पोरजी आपण देखील यावं, आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर संजयजी गोंधली यांना देखील विनंती की आपण देखील यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत यानं स्वागत केलं. फलंदाज अजय ठाकूरनं ठोकला दमदार षटकार. चला टॉस साठी या, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच असेल. एका साईडला संघ किरवली आणि त्याला फाईट करे कोपरा, या दोन संघांदरम्यान पुढची मॅच असेल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे, ऑफिशियल हा शेवटचा कॉल आहे. इनिंग ब्रेक नंतर काही करून आपण टॉस करू, त्याच्यामुळे दोन्ही टीम संघनायक आपण टॉससाठी या. 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीचा धावपुस्तकावरती दाबा पहिला संघ जाऊन पोहोचला टोटल 27 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मुरबी संघ. शेवटचा षटक आणि स्लॉगरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त दाबा या बनवाव्या लागतील, आणि त्याच इरिशेनं फलंदाजी मॅच मध्ये अमन ठाकूर यांना अजय ठाकूरला करावी लागेल. चौथा षटक टीमचा संघ नायक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संदीप पाटील. हा गोलंदाज. पहिला बॉल. पहिला बॉल निर्धाव आलाय, पण डॉट चेंडू नव्हे तर प्रत्येक बॉलवरती धाव खूप महत्वाची आहे. मात्र अमन ठाकूर मागील मॅच मध्ये अगदी चांगली केली साकारली, आता त्याच केलीची पुनरुत्ती या मॅच मध्ये करावी लागेल, कारण की धावांसाठी संघर्ष मॅच मध्ये करतो मुरबी. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट हा फटका एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उत्सव फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगल धाब्याला प्राधान्य. एक धाब्यानं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती धावा पहिला संघ 28 या आकड्यावरती. 28 धावपुस्तकावरती अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये किमान 2 मोठे पटके, एक फायटिंग टोटल नक्कीच उभारू शकते मुरबी टीम. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली मुरबी टीमनं, त्याच्यामुळे या 4 बॉलमध्ये किमान 2 तरी मोठे फटके हवेत. गोलंदाज तयार संदीप पाटील. पुलटास बॉल प्रहार केलाय, अजय ठाकूर थांबणार नाही. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकला अजय ठाकूरनं षटकार. त्याच्यानंतर व्यासपीठामध्ये आपण पाहतोय स्वप्नील फोरजी यांचं इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. षटकाराला 6 धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 34 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज संदीप पाटील संघनायक या टीमचा, चांगली गोलंदाजी स्लॉगरच्या षटकामध्ये करावी लागेल. मागील 3 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी निगू टीमनं केल्या, आणि त्याच्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये राहिला अजय ठाकूरचा. शेवटच्या षटकामध्ये धावांची लयलूट करत असताना अगदी फायरिंग केली आहे सध्या अजय ठाकूरनं त्याच्या बॅटमधून. षटकारानंतर येतो दमदार चौकार. अडतीस या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 शेवटच्या षटकामध्ये धावांची लयलूट करण्याचा प्रयत्न
अजय ठाकूरचा राहिला. वैयक्तिक अजयची केली पहिली 5 बॉलमध्ये 20 धाब्यांचं योगदान दिलंय. जिथे संघ थोडासा प्रेशर दबावाखाली होता आणि अशा स्थितीमध्ये संकट मोचक म्हणून टीम साठी उभा राहिला वैयक्तिक चांगला खेळ साकारत असताना अजय ठाकूर इन ऍक्शन मध्ये आला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज संदीप पाटीलवरती आता प्रेशर आहे कारण की काउंटर अटॅक सध्या अजय ठाकूरने केलाय. पुन्हा एकदा प्रहार, अजून एक तडाखा, अजून एक धमाका ठोकला. हा तिसरा षटकार. आक्रमण संघाची धावसंख्या पहिली संघ 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा अंतिम बॉल आहे. टार्गेट सेट हा बॉल. समोर एक ताकद विस्फोटक फलंदाज अजय ठाकूर इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज संदीप पाटील तयार. टॅपिंग क्रिकेट अलाउन द कार्पेट न चेंडू चाललाय डीप मिड ऑनला. ओ प्रेशर क्षेत्ररक्षकावरती. चेंडू चाललाय 4 धाब्यासाठी. अंतिम बॉल वरती आलाय चौकार. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मुरबी टीमनं तब्बल धाबा जमा केल्या. त्या मात्र 48 आणि सेकंड क्षेत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल. 49 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये छे गावदेव निगू टीमला उतरावा लागेल. आवाजामध्ये करिया फेरबदल सेकंड क्षेत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल. आमचे साथी समालोचक मित्र अर्थात साईराजे सर यांच्या वाणीतून आपण ऐकूया सेकंड क्षेत्र. टॉस साठी चला विनंती. कोपरा टीमच्या संघनायकांना त्या अगेन्स्ट फाईट करेल किरवली. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की टॉस साठी आपण रिपोर्टिंग द्या. धन्यवाद मंगेश. चला कोपरा संघाचे संघनायक किरवली संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आहेत. चला टॉस करू आपण. मास्टर ब्लास्टर सुनीलजी राजे आमचे गुरुबंधू आहेत. हॅलो चला सुनील दादा राजे दानसर गावाचे खऱ्या अर्थानं पाहिलं तर बाचे देखील आहेत. त्यांच्या शुभ अवस्थेवर नाणेफेकी संपन्न केली करतोय म्हणजे आता लगेच आपण टॉस करू. किरोली बनाम कोपरा या दोन्ही बलाढ्य संघामध्ये नाणेफेकी आपण संपन्न करतोय. टॉसचा बॉस कोपरा. दर्शनजी वावेकर यांना विनंती करीन साहेब या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कोपरा टीमने जिंकला टॉस. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. चला लगेच क्षेत्ररक्षण साजू आपण. फास्ट केल्याचं आपल्याला मॅच कव्हर करायचे. ओमकार की जय जयकार. क्षेत्ररक्षण त्वरित सजवार लगेच फलंदाज देखील पाठवा मैदानामध्ये. चला सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची आहे.
भावेश पाटील आमचे किरवलीचे जबरदस्त समाजसेवक आहेत, स्पॉन्सर आहेत, किरवली टीमचे कंदे समर्थक देखील आहेत. चला व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. चलिए सभी का स्वागत करेंगे बेहतरीन मुकाबला, 4 ओवर का मुकाबला. यह सांपायर का ग्रीन सिग्नल आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई दिनेश पाटिल, किरण पाटिल. और पहली गेंद इस बार चिड़िया चुप गई खेत में, बिग विकेट मैदान से बाहर. पहली गेंद के ऊपर पहली शिकार अमन, कमाल की गेंदबाजी. आएंगे बल्लेबाज संदीप पाटिल. पिछले मैच में क्या कमाल का प्रदर्शन रहा, मैन ऑफ द मैच के हीरो बने थे, लेकिन अब इस मैदान के अंदर फिर से एक बार वही जलवा, वही जोश के साथ बल्लेबाजी करनी होगी. 49 का एक बड़ा लक्ष्य, 4 ओवर का मुकाबला. चलिए गेंदबाज तैयार. अमन की अगली गेंद लॉप किया है, फिर से एक बार उसी दिशा में वही फील्डर, कमाल की कैच, विकेट नंबर 2 मैदान से बाहर. अमन का जलवा जबरदस्त. ऑन विकेट हैट्रिक, कमाल की गेंदबाजी, जोरदार टलिया गेंदबाज अमर ठाकुर ने यहाँ पे विकेट हैट्रिक. क्या बात, क्या बात, क्या बात. स्वागत आहे का आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विकेट हैट्रिक संपादित केली या गोलंदाजानं. चलिए अब नए बल्लेबाज आएंगे अक्षय, अक्षय पाटिल. जिम्मेदारी अब बढ़ती हुई वासुदेव पोरजी साहेबांचा व्यासपीठावरती आगमन, स्वागत आहे. अक्षय पाटिल, अच्छी बल्लेबाजी करनी होगी, कमाल की गेंदबाजी अमन ठाकुर. ओहो, इस बार देखिए विकेट कीपर बीटे, लेकिन विकेट के पीछे काफी बेहतरीन फील्डिंग, कमाल की गेंदबाजी. अब तक एक भी रन खर्चे नहीं किया और तीन सफलता. कमाल की गेंदबाजी. 49 49 धावांची गरज आहे. 20 चेंडू.
20 गेंदे 49 रन की जरूरत। फुल टॉस की गेंद है, इस बार गैप में जाएगी गेंद, कमाल का शॉट, गेंद गई गैप में, लॉन्ग ऑन, सीमा पार 4 रनों के लिए। फिर से एक बार एक और विकेट, कमाल के 3 कैच पकड़े भाई के फील्डर थे वहां पे अजय। 4 रन 4 विकेट, जोरदार टलिया गेंदबाज अमन के लिए। अन्ना आइए, स्वागत है अन्ना। कमाल का शॉट, अब ये गेंद जाएगी गैप में, डिप्टरमैन में जाए पहुंची गेंद, सीमा पार 4 रन। ओ इस बार गेंद हवा में, फील्डर है उसके पहुंच से बाहर, अच्छी फील्डिंग। चलिए 2 रन तो बनेंगे, 2 रन के साथ टीम का टोटल 10 रन। 16 गेंदे 39 की जरूरत है। कमाल की गेंदबाजी हुई थी, अमन ने क्या कमाल की गेंदबाजी, 4 विकेट 4 रन। प्रसाद घरत पहली गेंद के ऊपर चौबा, दूसरी गेंद में 2 रन बने। टीम की टोटल स्कोर बुक के ऊपर 10। ऊंची उड़ान भरने हैं तो ऊंचे शॉट आपको लगाने होंगे। और इस बार ये गेंद जा रही है फर्स्ट स्लिप में, और यहां से 1 ही रन का इजाफा, और 1 रन के साथ टीम की टोटल 1 और 11। चलिए गेंदबाज तैयार है, लॉब किया है, गेंद हवा में, और ऑन साइड में लॉन्ग ऑन पर बेहतरीन फील्डिंग, सिंगल के साथ टीम की टोटल 12 रन। 12 रन है। अच्छी गेंदबाजी होती है, कंजूसी गेंदबाजी। चलिए आप ये देखिए, अच्छी फील्डिंग, अच्छी थ्रो और अच्छी गेंदबाजी प्रसाद घरत की। 5 गेंदे हो चुकी, टीम की टोटल है सिर्फ 13 रन। 13 गेंदे 36 रन की जरूरत। 13 में 36, 6 छक्के की जरूरत है। आएंगे
बल्लेबाज काफी जबरदस्त आक्रामक बल्लेबाज है निगू टीम के। अलॉन्ग दी कारपेट लॉन्ग ऑन पर फील्डर है, प्रोटेक्शन देंगे, आएंगे, उठाएंगे, फेंकेंगे। तब तक के लिए पर्याप्त समय मिला बल्लेबाज को सिंगल रन चुराने का। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल है 14। अब 12 गेंदे और 35 रन की जरूरत। वसंत टॉयटा घरी आणा, फायदे भरपूर मिळवा। स्क्रीनवरती आपण ॲडव्हर्टाईज पाहतोय टॉयटा शोरूम अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी डाव्या बाजूनं टॉयटाचे 2 गाड्या आहेत। तुम्हाला जर स्वप्नातील कार हवी असेल डिस्काउंट 0 डाऊन पेमेंटवरती देखील तुम्हाला कार इथे मिळेल यात शंका नाही आहे। शोरूमचा ॲड्रेस तुम्ही पाहू शकाल। प्लॉट क्रमांक 66 कोलकीगाव, जुना मुंबई पुणे महामार्ग, पलसपा पाट्या जवळ, पनवेल 400206। चला आपण सन्मान करूया वासुदेव पोरजी साहेबांचा व्यासपीठावरती हरिभक्त पारायण समुदाय। गेंदबाज और ये देखिए फिरकी के जादूगर है, कमाल की गेंदबाजी हर्षल। 11 गेंदे 35 रन। 11 गेंदे 35 और यहां से गेंदबाज तैयार। फिर से एक बार विकेट करना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क करने की गेंदबाजी संकेत कि भाई है भाई कमाल की गेंदबाजी। फिरकी के जादूगर है, संकेत भी कमाल की गेंदबाजी करते हैं। रायगढ़ प्रीमियर लीग हो या पनवेल प्रीमियर लीग हो, ओपन में चैलेंज देते हैं। ये देखिए फिर से एक बार जलवा, कमाल की गेंदबाजी, काटा बदल रही गेंदबाज, कमाल की स्विंग होती है, टर्न होती हुई अच्छी गेंदबाजी। लगातार यहां से डॉट गेंदों का सिलसिला, 3 गेंदे लगातार डॉट, खराब प्रदर्शन। अभी है एक और डॉट, जितने गेंदे डॉट उतना आएगा प्रेशर, प्रेशर के साथ हमेशा निकलते विकेट। 8 गेंदे 35। जबरदस्त गेंदबाजी। अरे गेंदबाज कमाल की गेंदबाजी करे मैदान में। ओ एक और फिर से एक बार, क्या इस प्रतियोगिता की ये पहली मैदान ओवर होगी। जबरदस्त गेंदबाजी, हर्षल पाटिल की गेंदबाजी पसंद है तो जोरदार तालियां गेंदबाजी के लिए। अंतिम गेंद, यदि अंतिम गेंद डॉट आती है तो इस प्रतियोगिता की पहली मैडन ओवर। इस बार क्या है तो मैडन ओवर नहीं, भाग्यशाली रही खिलाड़ी। चलिए सिंगल और डबल। चलिए ओवर की समाप्ति। अब 6 गेंदे 33 रन की जरूरत, 7 चेंडू 33 धावा। कोपरा टीम चला आपण तयारीत लागत आहे, कारण समालोचन कक्षाच्या समोर तुम्हाला उतरावं लागेल। 7 चेंडू 33, 6 गेंदे 33 रन की जरूरत। महेशजी घरत मुरबी या ठिकाणी आहेत, त्यांना मी विनंती करेन दादा व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक स्वागत। आणि मुरबी टीमला देखील शुभेच्छा देखील त्यांच्या माध्यमातून येत आहेत। क्या बात है। चलिए गेंदबाज तैयार, और इस बार पहली गेंद, हर एक गेंदबाज कमाल की गेंदबाजी, खराब क्रिकेट होता हुआ
निगू टीम का ये प्रदर्शन पहले मैच में काफी तगड़ा प्रदर्शन रहा। चलिए गेंदबाज तैयार, अगली गेंद 5 में 33। ओ अच्छा शॉट इनसाइड आउट में खेला है, गेंद जाएगी सीधा कवर पॉइंट के क्षेत्र में 4 रनों के लिए। चार रन और टीम की टोटल है यहाँ से 20 रन। चार में 29। अच्छा शॉट और अच्छी फील्डिंग, कैच मेरे को लगा कि कैच होने वाली है, नहीं फिसल गई गेंद हाथों में से। हर्षल आशीष कर रहे थे गेंदबाजी के लिए। 3 गेंदें हो चुकी है, 3 में 29, असंभव। और ये गेंद हवा में, ये देखिए हमारे नरेश बाबू टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं। ओके चला कोपरा टीम इथे आपण हर्षल 11 मुरबी टीम की ऊंची उड़ान और हमारे नरेश पाटिल इनके माध्यम से टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं। बैक टू बैक 2 मैचेस या फिर जीतने के राह पर चलती हुई टीम। अंतिम गेंद है, काफी लंबा टोटल, 1 में 24 नहीं बन सकते। औपचारिकता बची है। हर्षल 11 मुरबी टीम यहाँ से ऊंची उड़ान भरती हुई वर्ग मित्र। चला अभिनंदन अभिनंदन टीम मुरबी आणि हडलक असेल तो टीम निगू संघ। चला कोपरा टीम विलंब नको। अजय ठाकूर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हिरो। 30 धावा, 3 कॅच देखील त्यांनी घेतल्यात। चला उतरा तिथून, चालेल, हरकत नाहीये। उतरा मैदानामध्ये कोपरा टीम, चला लगेच। तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय अजय ठाकूर। वैयक्तिक आपण पाहिलं तर 30 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारली आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो। कमॉन द स्टेज अजय, क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी। भरपूर चांगला खेळ राहिला, अगदी शेवटच्या क्षणाला चांगली बॅटिंग साकारली आणि तिथूनच एक चांगला टार्गेट सेट केलं मुरबी टीमनं आणि अजय ठाकूर ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो। अजय यावं आपण, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन। वासुदेवजी पोरजी यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची। अगदी चांगला खेळ आपण अजय ठाकूरचा पहिला वैयक्तिक 30 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारल्यानं तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो।